मका पिकाचं जडून मका जो पीक आहे हे जडून खाक झालेला आहे। काढणीला आलेला मका अक्षरशः या ठिकाणी जडून खाक झालेला आहे। लावलेला मका जो आहे एकंदरीत पाहिलं तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात सातत्याने वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतातील जो काढलेला मका आहे हा जडून खाक होणाऱ्या घटना ह्या वाढत चाललेल्या आहेत। मात्र या बाबीकडे वारंवार शेतकरी मागणी करत आहे, मात्र कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळत नाही। जर एकंदरीत पाहिलं तर या संबंधित शेतकऱ्याचा जो शेती साहित्य देखील आहेत हे देखील या घटनेत नुकसान झालेलं आहे, जळून खाक झालेला आहे। तातडीने या संदर्भात मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। सर्किटमुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सातत्याने हे नुकसानीची घटना वाढत आहे। आपल्यासोबत पाहतोय की शेतकरी जो आहे हा प्रचंड प्रमाणात चिंतेत सापडलेला आहे। नेमकं शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय की कशा प्रकारे हे नुकसान झालेलं आहे। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जर एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्याने काढलेला मका आहे हा शॉर्ट सर्किटमुळे पारंबी शिवारामध्ये नुकसान झालेलं आहे। शेतकरी आपल्यासोबत आहेत, काही नागरिक आहेत। हो, सातत्याने नुकसानीच्या घटना वाढत आहेत, सातत्याने घटना वाढत आहे। एमएससीबीला आम्ही मागच्या खूप वर्षापासून या संदर्भामध्ये वारंवार विनंती करताय। शेतकरी स्वतः जात आहे, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जात आहे, परंतु एमएससीबीचं महावितरणचं याच्याकडे 100% दुर्लक्ष आहे। जवळपास आपण स्वतः आपल्याला माहिती आहे की या जिल्हा परिषद कुरा वडोदा जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये प्रेमचंद्र पाटील वायला, रोशन शेख वडोदा, आता लांदुडकर 3-4 बंधू, म्हणजे जवळपास ही 5वी घटना कुरा वडोदा जिल्हा परिषद गटामध्ये महावितरणच्या तारांच्या किंवा डीपीच्या स्पार्किंग मधून शेतकऱ्यांचं हे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि एक महत्त्वाचा आपल्याला सांगायचा मुद्दा असा की कोट्यवधी रुपयाचा खर्च महावितरण देखभाल दुरुस्तीवर करते। म्हणजे कुठे तार खाली असतील तार करणे, केबल करणे, डीपीचं जे काही असेल स्ट्रक्चर ते दुरुस्त करणे, कुठे पोल पडला असेल ते करणे। मग हा इतका कोट्यवधी रुपयाचा निधी जातो कुठे? एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावरती 1 कोटी 50 लाख 60 लाख रुपयाचे बिल मागच्या काळात निघालेले आहे। मग हा निधी जातो कुठे? डीपीटीसी नाराठी लाखो रुपयाचं नुकसान झालं, आमचं पूर्ण वर्ष वाया गेलं। आम्ही पहिले कर्जबाजारी झालेले शेतकरी, इथे मजूर म्हटल्यानं मजूर मिळत नाही, आणि वरून निसर्गाचं 95% निसर्गाचं सावट आमच्या उरावरती, आणि त्यात जर महावितरणचा असा दुर्लक्ष आणि इतका गचाळ कारभार असेल तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे। आणि याचा 100% जे आहे ना, इथले जे काही अधिकारी असतील आणि कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्या संगनमताने हा पैसा काढला जातो। प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याचं काम होत नाही आणि शेतकऱ्याला खूप त्रास दिला जाते। महावितरण कंपनीचा हा हलगर्जीपणा म्हणावा 100% महावितरण कंपनीचाच हलगर्जीपणा आहे हा, आणि महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच हे काम होत आहे। वृक्ष जे झाडं असतात ते झाडं ट्री कटिंगसाठी लाखो रुपये काढल्या जातात, ट्री कटिंग होतच नाही, वारंवार ट्रिपिंग होणे, स्पार्किंग होणे, हे जे आहे ना हे कुठेतरी थांबायला पाहिजे। याच्यावरती एखादी कमिटी बसायला पाहिजे की कोणते काम झाले, कोणत्या कामाचा पैसा काढला गेला आणि ते काम ऍक्च्युअल जागेवर झालेलं आहे काय। काल काय सांगाल, शॉर्टकट सांगाल, नुकसान झालेलं आहे? काल अचानक 4 वाजता शॉर्ट सर्किटमुळे म्हणजे ताराला चिटकले, त्याच्यामुळे अचानक आग लागली आणि काही क्षणात 10 मिनिटातच जवळपास 5 एकर मका आणि 10 एकर मका पूर्ण जळून खाक झाला। त्यात थिंबक, पाईप वगैरे सर्व नुकसान झालं। जवळपास 200 क्विंटल होणारा मका आज रोजी 40 किलो पूर्ण खाक होऊन थिंबक वगैरे सर्व नष्ट होऊन गेलं पूर्ण। एकच अपेक्षा आहे की बा एमएससीबी वाल्यांनी म्हणा की कोणी सरकारने थोडंसं यात म्हणजे जेवढी होईल शक्य तेवढी मदत करावी। प्रमाणात नुकसान होत आहे, मात्र महावितरण कंपनी असो किंवा प्रशासन असो या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे। सातत्याने नुकसानीची मागणी करूनही शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळत नसल्याची ओरड शेतकरी वर्गाची आहे। तातडीने या संदर्भात प्रशासनाने बाबीकडे लक्ष द्यावं आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।